Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English poem 3.1 Sleep Baby Sleep. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 3.1 Sleep Baby Sleep ही पोएम लर्न करणार आहोत. Sleep baby sleep, your father herds his sheep. Sheep मेंढ्या herds कळप. Your mother shake the little tree. From which fall pretty dreams on thee. The हा वर्ड यू या शब्दासाठी यूज केलेला आहे. स्लीप बेबी स्लीप. या ठिकाणी आई आपल्या बाळाला म्हणत आहे, स्लीप बेबी स्लीप, बाळा झोप, बेबी झोप. युअर फादर हर्ड हिज शीप, तुझे वडील हे मेंढ्यांचा कळप घेऊन कामाला गेले. युअर मदर शेक द लिटल ट्री, आई ही एक छोटंसं झाड घेऊन हलवत आहे. फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी, ते छोटंसं झाड आई या कारणासाठी हलवत आहे की आपलं हे जे बाळ आहे या बाळाला शांतपणे झोप लागावी आणि त्याचप्रमाणे त्याला सुंदर सुंदर स्वप्न ही पडावी असा उद्देश तिचं ते झाड हलवण्यामागे आहे. स्लीप बेबी स्लीप, आणि म्हणून तिच्या बाळाला म्हणते, बाळा झोप. स्लीप बेबी स्लीप, द हेवन आर व्हाईट विथ शीप, हेवन आकाश. फॉर दे आर लॅम्प दोज स्टार सो ब्राईट, ब्राईट चकाकणे. अँड द मून शेपर्ड ऑफ द नाईट, शेपर्ड मेंढपाळ. स्लीप बेबी स्लीप, या ठिकाणी आई बाळाला म्हणते, स्लीप बेबी स्लीप, बाळा झोप. द हेवन आर व्हाईट विथ शीप, या ठिकाणी आकाश हे पांढरशुभ्र आहे. ज्याप्रमाणे मेंढ्या या पांढरशुभ्र असतात त्याचप्रमाणे आकाशही पांढरशुभ्र आहे. फॉर दे आर लॅम्प दोज स्टार सो ब्राईट, आणि त्याचप्रमाणे या आकाशामध्ये जे वेगवेगळे स्टार आहे, जे वेगवेगळे तारे आहेत हे चमकत आहे, आणि हे चमकणारे तारे म्हणजे एक प्रकारे या मेंढ्यांचे कोकरू आहेत. अँड द मून शेपर्ड ऑफ द नाईट, आणि त्याचप्रमाणे रात्रीच्या या चंद्रप्रकाशामध्ये जे मेंढपाळ असतात हे ज्याप्रमाणे आपलं काम करत असतात, आणि त्याचप्रमाणे या सुंदर रात्रीमध्ये तुला छानशी झोप लागावी म्हणून या ठिकाणी ती आई म्हणत आहे की स्लीप बेबी स्लीप. त्यानंतर थर्ड स्टांजा. स्लीप बेबी स्लीप, अँड आय विल गिव्ह दी अ शीप विच विल इट गोल्डन बेल, गोल्डन बेल सोनेरी घंटा. शाल बी अ लिटल प्ले फेलो फॉर दी. स्लीप बेबी स्लीप, या ठिकाणी आई आपल्या बाळाला म्हणत आहे की स्लीप बेबी स्लीप, बाळा झोप. अँड आय विल गिव्ह दी अ शीप, मी तुला एक छानशी अशी मेंढी देईल. विच विथ इट गोल्डन बेल, की जिच्या गळ्यामध्ये सुंदर सोनेरी अशी घंटा ही बांधलेली असेल अशी मेंढी मी तुला देईल. शॅल बी अ लिटल प्ले फेलो फॉर दी. स्लीप बेबी स्लीप, या ठिकाणी तू जर या ठिकाणी लवकरात लवकर झोपी गेला तर तुला एक सुंदर अशी मेंढी देईल की जिच्या गळ्यामध्ये सोनेरी घंटाही बांधलेली असेल. फोर्थ स्टांजा. स्लीप बेबी स्लीप, अँड ब्लीट नॉट लाईक अ स्लीप, ऑर एल्स द शेपर्ड अँग्री डॉग, अँग्री डॉग रागावलेलं कुत्र किंवा भयंकर कुत्र. विल कम अँड बाईट, बाईट चावणे. माय नॉटी रग. स्लीप बेबी स्लीप, या ठिकाणी आई आपल्या बाळाला सांगत आहे, स्लीप बेबी स्लीप, बाळा झोप. अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप ऑर एल्स द शेपर्ड्स अँग्री डॉग, बाळा या ठिकाणी हा जो शेपर्ड आहे, हा जो मेंढपाळ आहे त्याचा एक कुत्रा आहे, आणि तो कुत्रा जर या ठिकाणी तो कुत्रा येतो आणि त्या ठिकाणी तो तुला चावू शकतो, म्हणून तू शांतपणे झोप, म्हणजे तो कुत्रा तुला काहीही करणार नाही, असं प्रेमाने ती त्याला त्या ठिकाणी समजवत आहे आणि सांगत आहे की स्लीप बेबी स्लीप. त्यानंतर नेक्स्ट स्टांजा आहे, स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हर्ड द शीप. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, गो अँड वेकन नॉट माय बेबी सो स्लीप बेबी स्लीप. स्लीप बेबी स्लीप, या ठिकाणी आई बाळाला म्हणत आहे की बाळा झोप, शांतपणे झोप. गो आउट अँड हर्ड द शीप, या ठिकाणी ज्या मेंढ्या आहेत ह्या आता शांतपणे त्यांच्या कळपामध्ये आहेत. गो आउट,
यू बार्किंग ब्लॅक डॉग. आणि तो जो नॉटी डॉग आहे, अँग्री डॉग आहे, ब्लॅक डॉग आहे, त्या ब्लॅक डॉगला सांगत आहे की तू आता तुझं काम कर आणि त्या मेंढ्याजवळ जाऊन तिथं त्यांचे राखण कर. गो अँड वेकन नॉट माय बेबी. आणि या ठिकाणी आवाज काढून किंवा भुंकून माझ्या बाळाची झोप मोडू नको. सो स्लीप बेबी स्लीप. त्या ठिकाणी त्या कुत्र्याला असं सांगत आहे आणि त्यानंतर सांगते की बाळा झोप. अशा प्रकारे या ठिकाणी ही जी आई आहे ही आपल्या बाळाला प्रेमाने झोपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचप्रमाणे बाळही आता हळूहळू डोळे लावत आहे आणि झोपी जात आहे. या ठिकाणी कवीच्या ठिकाणी नाव दिलेलं आहे ॲनोनिम्स, म्हणजेच ह्या कवितेचे कवयित्री कोण आहे हे माहीत नाही, म्हणून या ठिकाणी अननोन पर्सन म्हणून हा वर्ड या ठिकाणी यूज केलेला आहे. अशा प्रकारे स्लीप बेबी स्लीप ही पोएम या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.